तर हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आहे ना, आत्ता वाजले संध्याकाळचे किती वाजले 7 वाजत आलेले आणि ना आम्ही ना हे बघा तुम्हाला घराचं काम पण दाखवते मी कुठपर्यंत आलं आहे ते. पण अगोदर म्हटलं दिवसभर काही शूट केलं नाही तर म्हटलं आज संध्याकाळचं नाईट रुटीनच शेअर करू, कसं चालतं कसं काही नाही. पसारा भरपूर आहे घरात, पण मग जसं आम्ही दररोज काम करतो ते तुमच्यासोबत शेअर करून देईल मी. तर कसा वाटतो कसं नाही नक्की कमेंट करून सांगा. तर आहे ना आत्ता प्लॅन खिचडीचा ठरला आहे, कारण की भाजीपाला पण नाही, म्हणजे भाजीपाला आज बाजार आणायचा होता पण फ्रीज आहे ना कालपासून म्हणजे दिवसभर बंद के आज होतं, त्याच्यामुळं म्हटलं ना कान उगाच खराब होईल. त्याच्यामुळं म्हटलं घेऊ, डाळी वगैरे आहे भरपूर आहे घरात, त्याच्यामुळं त्याच्यावर धकून घेऊ म्हटलं जोपर्यंत हे घराचं काम चालू आहे तोपर्यंत. त्याच्यामुळं मग काय आणायला नाही लावला एवढा. तर मी तुम्हाला आहे ना आत्ता आहे ना घरातलं काम दाखवते की कुठपर्यंत केलं आहे काय ते सगळं, आणि त्याच्यानंतर मग माझं रुटीन शेअर कराल स्वयंपाकाचं जेवणाचं व त्याच्यानंतरचं. तर चला आता आहे ना तुम्हाला घरातलं काम दाखवते मी अगोदर कसं कसं झालं आहे कुठंपर्यंत आलं आहे ते. तर आहे ना हे बघा, सगळ्यात अगोदर आहे ना दोन्ही घरांच्या आहे ना चौकटी बदलल्या आहे आम्ही, आणि या मोठ्याल्या खिडक्या लावल्या आहेत. 2 मिनटं थांब खुशी. तर हे बघा अशा आहे ना सागाच्या चौकटी आणून त्या लावल्या आहे, आणि या अशा मोठ्या खिडक्या पण लावल्या आहे. तर आता हे सगळं काम झालं आहे आणि मधून दाखवते. मधून आहे ना हा दरवाजा जो आहे ना तो उचलायचा आहे, म्हणजे उंची वाढवायची त्याची, त्याच्यामुळं हा तोडलेला आहे. आणि ही जी इथं जी छोटी खिडकी होती ना अगोदर, तर ती बंद करायची आहे असा प्लॅन आहे. त्याच्यामुळं निम्मा झाली आहे, पण त्यांचा टाईम झाला त्याच्यामुळे ते निघून गेले. आणि इथं एक खिडकी आणि इथे एक खिडकी, अशा 2 खिडक्या टाकलेल्या आहे. तर असं आणि असंच सेम ते शेजारचं पण आहे. आणि इकडं किचन आहे, तर किचनमधला पसारा दाखवते मी तुम्हाला. हे बघा डायरेक्ट टाईम त्यांचं आमचं एकत्र झालेलं आहे, आणि हा पसारा आहे. तुम्हाला ताईन त्यांचं दाखवते मी की त्यांचं कसं झालं आहे म्हणून. त्याच्यानंतर इथं मध्ये जे प्लाऊड लावलेलं होतं आम्ही, म्हणजे अगदी दरवाजासमोर जे प्लाऊड होतं, लाईट नाही इथं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं अंधार दिसतंय, तर हा गॅप पण बंद केला आहे. हे आमचं दार आणि हे ताईन त्यांचं दार आहे. तर यांच्या घरात काय बदल केला आहे ते पण दाखवते. दारासमोर जे दार होतं ते बंद केलं आहे, आणि इकडं दरवाजा पाडला आहे, कारण इथं देवघर बनवायचा प्लॅन चालू आहे. इथली खिडकी काढून टाकली, इथं खिडकी टाकलेली आहे, आणि इथं खिडकी टाकली आहे. हे जे बाथरूम होतं हे बंद करून टाकायचं आहे, कारण इथे आता हा हॉल होणार आहे, त्याच्यामुळे मग हे बाथरूम काढून टाकायचे. पण आता सध्यापुरतं आम्हाला वापरायला ठेवलं आहे, कारण आम्ही पण हेच बाथरूम वापरतो आहे आता, कारण आमचं बंद केलं आहे आम्ही. त्याच्यामुळे मला त्यांचं किचन दाखवते मी. आता बाहेरची लाईट लावले त्याच्यामुळं थोडासा उजेड येईल बहुतेक, दाखवते मी. तर हे बघा इथं दरवाजा केला आहे, ते वरून बाकी आहे अजून एवढं. हे असा खाली पसारा आहे. हे आमचं कपाट आणून ठेवलं इकडं. तर आता असा काही पसारा, आणि पाठीमागं आहे ना स्वयंपाकाचं चालू आहे, ते दाखवते तुम्हाला. हां हे आमचं कपाट आहे. चाल मागं दाखवते. मागं पण भरपूर पसारा आहे. तर असं आहे काही घराचं काम इथपर्यंत आलेलं आहे, आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू करणार आहे मी. तर आता ते तुमच्यासोबत शेअर करते की काय स्वयंपाक करणार आहे व कसा. आता चुलीवरच करणार आहे स्वयंपाक, त्याच्यामुळे मग आता ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते मी. पिठलं करून आपल्याला हात काढतो.
हम्म. मग दीदी बी ना तू बी कसली होतं म्हणजे बस ती मोठ चालली तरी इकडे मोकळं बोला ना थोडं दोन्ही खास आहे ती याचं झाकण याच्यात जमत चल असे